सपनों में खो गए सर रख के आसमां पे नमस्कार मंडळी. रंग्या चहा कट्टा ॲट 4 PM वर आज TTMM अर्थात तुम्ही तुमच्या आणि मी माझ्या घरून चहा कट्ट्यावर परत हार्दिक स्वागत आहे. या आठवड्यामध्ये आपण काही हिमालयातल्या माझ्या गमती जमती ऐकल्यात आणि काल आपल्या बरोबर श्री अरुण साठे अंटार्क्टिकाच्या मोहिमांबद्दल अनुभव कथन करण्यासाठी होते. आज आपल्या बरोबर एक अतिशय अचाट व्यक्तिमत्व ज्यांच्या थोडीशी झलक तुम्हाला गाण्यातनं कळलीच असेल असे श्री वसंत लिमये आपल्या समोर आज येणार आहे. माणसाने कसं अफाट जगावं आणि कसं मस्त धमाल करावी आणि जिंदगी कैसी जीनी चाहिए एक वस्तुपाठ श्री वसंत लिमये यांनी घालून दिलेला आहे. आमच्यासारख्या जसं मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं की माझ्या सुरुवातीच्या करिअरमध्ये मी ॲडव्हेंचर ट्रॅव्हलमध्ये काम करत असे कर्नल कुमार यांच्या हाताखाली. तसेच त्याच तोडीचे श्री वसंत लिमये आज आपल्या बरोबर आहेत. तर वसंत सर, आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे चहा कट्टा ॲट 4 PM विथ रंग्या. वसंत सर आणि मी असे प्रत्यक्ष फार कमी वेळेला पुसटसे भेटलो आहोत, पण 20 वर्षापूर्वी साधारणतः पहिल्यांदा माझी त्यांची ओळख झाली आणि त्यांची ओळख मला नेहमीच त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून, त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून होत राहिलेली आहे. पूर्ण वेळ कॅमेराचा स्पॉट आपल्यावरती राहील. सो प्रेक्षकांमध्ये आणि आपल्यामध्ये माझ्या फक्त प्रश्नांचा अडसर असेल या सगळ्या याच्यामध्ये. माझा आवाज सर आपल्याला व्यवस्थित ऐकू येतोय? होय होय. आपला आवाज पण मला व्यवस्थित ऐकू येतोय? सगळ्या लोकांनी कृपया एकदा एक्नॉलेज करा की हे व्यवस्थित आपल्याला आमचं संभाषण ऐकू येतंय म्हणून. नमस्कार, मी वसंत लिमये. ऐकू येतंय? ऐकू येतंय असं बऱ्याच जणांचा इथून हे आलेलं आहे. कार्यक्रमादरम्यान आपण प्रश्न पण विचारू शकतो. ते प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतील, मी ते सरांपर्यंत पोहोचवीनच याच्यामध्ये. वसंत लिमये यांना त्यांच्या पिढीतली लोक त्यांच्या टोपण नावाने अर्थात बाळ्या लिमये या नावाने ओळखतात. मी कानाला हात लावतो, माझी ती योग्यता नाही नाव घ्यायची, पण ते अख्ख्या महाराष्ट्राचेच बाळ्या लिमये आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी कार्यक्रमाची आज जेव्हा मी हे केली की आपल्याकडे आज पाहुणे भेटीला येणार आहेत, तर सगळ्यांना सगळ्यात पहिला प्रश्न पडला होता की हे वसंत चुकीचं टाईप झालंय तुझ्याकडून का, हे नावच असं आहे? तर याच्याबद्दल छोटीशी आपण सुरुवात करूयात, मग त्यांच्या पूर्ण कारकिर्दीचा आढावा आणि या सगळ्याकडे येऊयात. सो सर, आपल्याकडे हे नाव चुकीने टाईप झालंय का ते असंच नाव आहे? नाही, हा प्रश्न माझ्या ओळखीचा आहे. बहुतेक वेळेला तो विचारला जातो. तर त्याची छोटीशी कथा म्हणजे, मी आहे तसा ठाण्याचा, ठाण्यात वाढलो, मोठा झालो, पण माझी आई वराडातली आणि माझा जन्म अमरावतीचा. तर अर्थात आई बाळणपणासाठी तिथे गेलेली होती. पण तत्पूर्वी एक 3-4 महिन्या आधी मी आईच्या पोटात असताना आईबाबांच्यात काही एक किरकोळ विनोद घडला होता. आणि तो विनोद असा की मुलगी झाली तर तुझं नाव ठेवू, आईचं नाव वसुधा, आणि वडील म्हणे की मुलगा झाला तर माझं नाव ठेवायचं. हे केवळ विनोदादाखल होतं. यथासावकाश माझा जन्म झाला. बारसं अर्थातच अमरावतीला. वडील एवढ्या लांब ठाण्याहून मुद्दाम अमरावतीला आलेली, कारण आपल्याच पोराचं बारसं. पण एक नक्की होतं की हा बायकांचा कार्यक्रम, आपल्याला त्यात काही फारसा सहभाग नाही. म्हणून ही सगळी पुरुष मंडळी बाहेर अंगणामध्ये, वाईकरांचा वाडा आंबा पेठेमध्ये, तर तिथे बाहेर खाटेवरती सगळी पुरुष मंडळी गप्पा मारत बसलेली. दुपारी 3-4च्या सुमारास बारशाचा कार्यक्रम आतल्या खोलीत चाललेला, मधल्या घरात. अगदी नाव ठेवायची वेळ आली, म्हणजे ते नाव काहीतरी आत्या किंवा आई कानामध्ये सांगते, तर त्यावेळेला आई अशी घाबऱ्या गुबऱ्या अवस्थेत बाबांकडे आली आणि म्हणे, अहो माझं काही ठरत नाहीये, तुम्हीच ठेवा. बायका बऱ्याच वेळेला त्या वेळेला अशी कामं गळ्यात टाकतात. तर वडील उठले, आता करतात काय. त्यांच्याकडे जेमतेम अंगणापासून मधल्या घरात येण्या इतपत वेळ होता.
आणि ते खरंच सिरियसली विचार करायला लागले की आता मुलाचं नाव काय ठेवायचं. आणि घरात शिरत असताना त्यांना तो विनोद आठवला आणि मग ते शांत झाले. ते पुढे झाले. पाळण्यामध्ये कानामध्ये त्यांनी नाव सांगितलं. मग काय नाव? तर म्हणे वसंतच. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे तसे मवाळ प्रवृत्तीचे आणि त्यातून जावई पडला. बोलताही येत नाही फारसं. त्यामुळे अहो तुम्हाला हट्टच करायचा असेल तर त्याचं पाळण्यातलं नाव म्हणून हे असून द्या. पण ऑफिशियल नाव काहीतरी वेगळं ठेवा. तुमचे वडील ताठ. ते म्हणे, "अहो, हे बघा एकतर हे माझं काम नाही. तुम्ही मला करायला सांगितलं मी केलं. आता जे आहे ते म्हणे. ऑफिशियल नाव पण तेच, पाळण्यातलं नाव पण तेच." गमतीचा भाग असा की या प्रकाराचा जास्त त्रास किंवा ते सहन करायला लागलं आईला. कारण बहुतेक वेळेला फॉर्म वगैरे भरला, की सुरुवातीला आईच्या शिक्षणाचा उद्धार होईल. ते चांगल्या शिकल्या सवरलेल्या दिसताय, साधा फॉर्म भरता येत नाही वगैरे. तो फॉर्म बघायचा, मग काय चुकलंय? म्हणे अहो साधं मुलाचं नाव नाही लिहितायत. तर मग आई सांगायची की ते बरोबर आहे. मग ते समोरच्याची खुर्चीतून खाली पडायची वेळ असायची. तर ते आईला जास्त सहन करावं लागलं. पुढे कळायला लागल्यानंतर मी ते नाव वसंत व्ही. लिमये किंवा व्ही. लिमये वगैरे लिहिण्याच्या ऐवजी पूर्ण वापरायला लागलो. म्हणजे एक उद्देश असा की बाकी काही नाही तरी आडनाव नावामुळे तरी कुतूहल निर्माण होऊन माणूस भेटेल. तर अशी त्या वसंत वसंत लिमयेची कहाणी. आणि त्यामुळे साहजिकच अचानक घरात 2 वसंत. त्यामुळे आधी बाळ आणि मग त्याचं बाळ्या झालं. आणि बाळ्या हेच माझं जगजाहीर असलेलं नाव आहे. पोरगी मला अजूनही बाळ्या काकाच म्हणते वगैरे. बरं. बरं तुमच्या ह्याच्यात आता तुम्ही सांगितलंत, की असं नावाची गंमत आहे. आपल्याकडे जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि त्यांचा मुलगा पण जॉर्ज डब्ल्यू. बुश किंवा परदेशात या बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्युनियर सिनियरच्या जोड्या दिसतात. तुमच्या बोलण्यात आलं, की वडील अतिशय ताठ. तर नक्की म्हणजे ताठपणा कशामुळे? कामामुळे का एकंदरीत स्वभावामुळे? शिक्षक जसे एकदा तत्व म्हटलं की त्याच्यापासून दूर हटायचं नाही आणि हे आयुष्यभर त्यांनी बाळगलं. अ, आणि त्यामुळे म्हणजे करारी स्वभाव वगैरे, वगैरे म्हणजे लहानपणी गमतीने त्यांना हिटलर म्हणायचो. म्हणजे तिथे कुठे लाड असायचे नाही. परंतु मला वाटतं ते म्हणजे मी व्रात्यही होतो. त्यामुळे ते कदाचित गरजेचंही होतं. त्यामुळे मी तेव्हा तात्पुरता जरी राग येत असेल, तरी आता मागे वळून पाहताना असं वाटतं की नाही ते झालं ते बरोबर झालं. आणखीन एक सांगायचा मुद्दा किंवा सांगायची गोष्ट आठवली ती अशी, निनाद बिडेकर ठाऊक असतील, इतिहास संशोधक. हो. तर ते एकदा ते ओळखीचे होते चांगले आणि ते म्हणजे कालांतराने असं झालं होतं म्हणजे अ, आपलं विशेष वेगळं नाव त्यामुळे उगाचच माझी कॉलर टाईट होती. आणि निनादराव एकदा म्हणाले, की "अरे बाळ्या," म्हणे, "हे पहिल्यांदाच घडत नाहीये." म्हटलं, "म्हणजे?" त्यामुळे इतिहासात आणखीन एकदा हे घडून गेलेलं आहे. महाराजांच्या काळी, शिवाजी महाराजांच्या काळी. शिवाजी महाराजांच्या पदरी कृष्णाजी कंक म्हणून शिपाई होता. म्हणजे कंक ही मंडळी भोर जवळच्या भाटघर दरीच्या खोऱ्यातली, नेरा नदीच्या खोऱ्यातली. तर कृष्णाजी कंक तिथला आणि तो कुठल्याशा एका लढाईत मारला गेला. महाराज साहजिकच काही दिवसांनी त्याच्या घरी समाचाराला म्हणून गेले होते. आणि हा समाचाराला जाणं हा निश्चितच एक अवघड प्रसंग. आणि त्या कृष्णाची बायको पाया पडायला आली. ती अवघडलेली आहे हे लक्षात येत होतं. 7वा-8वा महिना असेल. आणि महाराज पटकन म्हणून गेले, की "बाई गं, तुझ्या पोटी कृष्णाजी आलाय." आणि योगायोग असा, की तिला मुलगा झाला आणि त्याचं नाव कृष्णाजी, कृष्णाजी कंक असं होतं. त्यामुळे आपल्याकडच्या इतिहासात हे जरी नवीन असलं, तरी हे 2 नंबरचं उदाहरण आहे. वाह! ते निनादरावांनी सांगितलं होतं. वाह! ऐतिहासिक दाखला दिलात अगदी याच्यामध्ये सह्याद्रीचाही त्याच्यात दाखला आला. सर तुमची जी कारकीर्द आम्हाला ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंग याच्यातली दिसते, ही साधारणतः तुम्ही आय-आय-टीत गेल्यानंतरच्या कालावधीत वाचनात आलेली आहे. पण याच्या आधी शालेय जीवनात त्यावेळेला अर्थात हे अतिशय अर्ली स्टेज होती या सगळ्याची. तर त्यावेळेला तुम्ही काही शाळा किंवा ज्युनियर कॉलेज जर असेल, त्या काळात कधी ट्रेक्स किंवा याच्यासाठी जात असाल? प्रामाणिकपणे सांगायचं तर मी फारसा म्हणजे खेळातला किंवा मैदानी खेळ वगैरे यातला प्राणी नव्हतो शाळेच्या दिवसात. रुईया कॉलेज माटुंग्याला तिथे मी एफ-वाय सायन्सला गेलो आणि तिथे आसपास म्हणजे ते सगळंच वातावरण नवीन होतं. प्रथमच कॉलेजात गेलेलो, फुल पॅन्ट घालायची संधी पहिल्यांदा आयुष्यात वगैरे.
तर तिथे एक गमतीशीर मंडळी दिसायची की ते तसे कळकट कपडे म्हणजे एनसीचा शर्ट, फाटक्या पॅन्टी, डोक्यावर काहीतरी चित्रविचित्र टोप्या, अशी की मंडळी विचित्र मंडळी दिसायची. परंतु ते विशेष माझाच असायचे. म्हणजे चेहऱ्यावर एक वेगळंच आम्ही जरा काहीतरी वेगळे आहोत असं असायचं. तर मी कोणाला तरी विचारलं, म्हटलं हे कोण आहेत? त्यांना ते म्हणे हायकर मंडळी आहे. म्हटलं म्हणजे? तर म्हणे हायकिंगला जातात, डोंगरात जातात वगैरे वगैरे. तर तसं मी रुईया कॉलेजमध्ये असताना मला आठवतं 71 सालच्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस तर पौर्णिमेला माथेरानच्या जवळ एक विकटगड किंवा पेब किल्ला म्हणून आहे. तिथे पहिल्यांदा रुईया हायकिंग क्लबच्या तर्फे मी हाईकला म्हणून गेलो. बर. गमतीचा भाग असा की पहिल्या हाईकला म्हणजे उत्साह होता. पौर्णिमेच्या रात्रीची ती हाईक होती आणि ते वर चढून जाताना फार मजा आली. चांदणं, सगळी समवयस्क मंडळी. परत येताना मला आठवतंय की उन्हाचा तडाखा जाणवायला लागला. कुठून तरी भाडोत्री घेतलेली सॅक आणि पट्टे काचायला लागले होते. तर सुरुवातीला पुढे असलेला मी हळूहळू मागे पडत गेलो आणि नेरळकडे चालत येत असताना मनातल्या मनात मी शिव्या घालत होतो की काय हा गाढवपणा, तर कशाला सुखाचा जीव दुःखात घालून तंगड्यात ओढत यायचं वगैरे वगैरे. आणि आयुष्यात पुन्हा आता मी इकडे वळणार नाही असं मी मनाशी खडा बांधला होता. खूणगाठ बांधली होती. पण 2 एकच आठवड्यांनी राजमाची किल्ल्यावरच्या आईची नोटीस लागली आणि माझ्या नकळत मी माझी सॅक भरायला लागलो होतो आणि तिथून कुठेतरी या डोंगरी किड्याने कडकडून चावा घेतला होता आणि हायकिंगला सुरुवात झाली. आय-आय-टीत गेलो तेव्हा मी आय-आय-टीत 73 साली गेलो त्याच्या जस्ट 1 वर्ष आधी तिथे माउंटेनिअरिंग क्लब सुरू झाला होता आणि ती माझ्यासाठी अर्थातच पर्वणी होती. त्यामुळे आय-आय-टीत गेल्यानंतर खऱ्या अर्थाने गिरिभ्रमण किंवा गिर्यारोहण हे बहरास आलं. एकीकडे मी असं म्हणेन की छंदाचा ध्यास असं रूपांतर त्या आय-आय-टीच्या 5-6 वर्षामध्ये झालंय. वा. आय-आय-टी मध्ये पण म्हणजे हा डोंगरी किडा चावलेला एकदा चावला की असंख्य उपद्व्याप करायला लावतो. तर आय-आय-टी मध्ये पण तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्या मित्रांकडनं कळतं की हा अधिक स्टुडिओस किंवा जे आय-आय-टीच्या आमच्या डोळ्यासमोरचं एक व्यक्तिमत्व असतं की अशा तऱ्हेचा स्टुडंट म्हणजे आय-आय-टी आहे. असं काहीसं व्यक्तिमत्वाला छेद देणारं तुमचं एकंदरीत व्यक्तिमत्व होतं. काही आय-आय-टी मधली गमती ट्रेकिंग किंवा तत्सम याच्यातले सांगाल का? प्रामाणिकपणे सांगायचं तर मी म्हणजे गमतीनं आता मागे वळून पाहताना म्हणतो मी थ्री इडियट पैकी एक जण होतो. क्या बात है! कारण उनाट विद्यार्थी होतो असं प्रामाणिकपणे सांगायला हरकत नाही. एक तर म्हणजे एक गोष्ट अशी की त्या स्पर्धात्मक परीक्षेतून गेल्यानंतर साधारणतः बऱ्यापैकी हुशार मंडळी तिथे येतात आणि उनाट विद्यार्थी असलो तरी थोडेफार कष्ट केले तरी शेवटी म्हणजे एकदाची नाव पहिलं तीराला लागते. म्हणजे मी 5 वर्षाचा कोर्स 6.5 वर्षात पूर्ण केला. पण अचाट उद्योग आणि इतर उद्योग, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज भरपूर करणे, असा एकंदर खाक्या होता. गिर्यारोहण हा एक प्रकार होता. नाटकात थोडीफार लुडबुड केली आणि या 2 गोष्टी मनोभावे केल्या आणि जेवढा जमेल तेवढा अभ्यास केला, असं थोडक्यात. तर तिथल्या गमती-जमती प्रामाणिकपणे सांगायचं तर अचानक 200-250 समवयस्क एकत्र राहणारी, स्वातंत्र्य, मगाशी मी वडिलांचा उल्लेख म्हणजे प्रेमाने हिटलर म्हणून केला. परंतु त्या वातावरणातून अचानक स्वातंत्र्य त्यामुळे वारू उधळणे वगैरे, वगैरे अशा अर्थाने धमाल एकंदर ते सगळे 6-6.5 वर्ष होती. आणि त्याच्यात मला एकदा आठवतंय की मी काहीतरी अचरटपणा केला होता. म्हणजे उगाचच म्हणजे त्या चोरीला काही अर्थ नव्हता. चोरी म्हणण्यापेक्षा कुठेतरी पडलेल्या गोष्टी उचलून आणणे आणि आम्ही कॉन्व्होकेशन हॉलमधलं एक खुर्चीची पाठ उचलून आणली होती आणि ती आणताना चुकून दुर्दैवाने अ, माझ्या सोबतचा मित्र घाबरला. समोरून वॉचमन येत असलेले पाहून आणि त्यांनी त्याच्या हातात एक आणखीन एक खुर्चीची पाट होती. ती त्या वॉचमनच्या समोर फेकली आणि पळून गेला. मला काय घडलं हे कळायच्या आधीच वॉचमन मंडळी माझ्यापाशी होती. थोडक्यात असं की मी ती आमची चोरी सापडली आणि सापडल्या कारणाने मला हॉस्टेलमधून एका सेमिस्टरसाठी काढून टाकण्यात आलं होतं. काढून टाकण्यात म्हणजे खोलीला बाहेरून चक्क कुलूप आणि सील व्हील ठोकलं होतं. एक पर्याय असा होता की मी ठाण्याचं म्हटलं तसं की ठाण्याला घरी राहून कॉलेज करणे. पण ते फार अवघडही होतं आणि मला फारसं घरी राहणं तोपर्यंत पसंत नव्हतं. त्यामुळे राहायचं तर हॉस्टेलला. मग राहायचं कसं? तर टॉयलेटमधून माझी शेवटची रूम होती. आणि त्याच्यानंतर लगेचच टॉयलेट ब्लॉक होता. तर टॉयलेटमधून खिडकीतून मागच्या बाजूने खोलीत यायचं
हे सर्व बाकी अभ्यासाला बाकी गोष्टींसाठी खोलीमध्ये. आणि क्वचित प्रसंगी गच्चीमध्ये म्हणजे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर गच्चीत झोपणे असा कार्यक्रम व्यवस्थित चालू होता. त्यामुळे खोलीला बाहेरून कुलूप होतं, परंतु मी वस्तीसाठी खोलीतच होतो. तर असल्या बऱ्याच गमती-जमती केल्या होत्या म्हणजे. म्हणजे पण दिवसच मस्तीचे होते आणि मी खरोखर ते एन्जॉय केले. म्हणजे टॉयलेट मधून आपल्या खोलीत जाण्यासाठी पण क्लाइम्बिंग टेक्निक हे वापरात आलंच तुमच्या तिथे. अर्थात अर्थात. सो लागायचंच. सो मग आता सह्याद्री किंवा हिमालयातलं क्लाइम्बिंग टेक्निक तुम्ही कुठे म्हणजे तुमचा बेसिक कोर्स किंवा त्याच्या आधी काही प्रस्तरारोहणातले काही कोर्सेस आय-आय-टी याच्याबद्दल म्हटलं तसं नाही, आय-आय-टी मधून वीकेंडला कुठल्या ना कुठल्या तरी हाईकला डोंगरावर जाणं हे ठरलेलं असायचं. आय-आय-टी मध्ये 5 दिवसांचा आठवडा. त्यामुळे शनिवारी आय-आय-टीच्या माउंटेनिअरिंग शनिवारी जायचं. संध्याकाळी हाईक आटपल्यानंतर घरी म्हणजे आय-आय-टीला हॉस्टेलला किंवा ठाण्याला परत न जाता कुठेतरी कर्जत स्टेशनवरती किंवा लोणावळा स्टेशनवरती झोपायला जाणे आणि मग रुईया किंवा पोद्दार कॉलेजच्या येणाऱ्या हाईकला जॉईन होणे. असं मी बऱ्याच वीकेंड्सना 2-2 हाईक करायचो. तर हा सगळा अचटपणा एकीकडे चालू होता. परंतु 76 साली मी बेसिक कोर्स मनालीला जाऊन केला. आय-आय-टीने स्पेशल कोर्स ठरवला होता. आय-आय-टीची सुमारे 25 एक मुलं आणि आमचाच स्वतंत्र स्पेशल कोर्स असणार होता. त्यामुळे बेसिक कोर्स मनालीला झाला. 78 साली मी ॲडव्हान्स कोर्स नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग उत्तर काशीला तिथे केला. आणि सांगायला आनंद वाटतो की माउंटेनिअरिंग कोर्समध्ये पहिल्यांदा मला ए ग्रेड मिळाली. आय-आय-टीच्या सगळ्या 5-6 वर्षाच्या कारकिर्दीत. अ, बरं. तर ती पहिली ए ग्रेड. तर 78 साली कोर्स झाला. आय-आय-टीत असतानाच 79 साली जोगिन नावाची एक्सपिडिशन मी लीड केली होती. तर अशी ती टप्प्याटप्प्यानं सुरुवात झाली, परंतु रॉक क्लाइम्बिंग किंवा गिर्यारोहण यातलं शिक्षण आय-आय-टीत असतानाच पूर्ण झालेलं होतं. आणि मग आय-आय-टीतून बाहेर पडल्यानंतर मी म्हणजे नोकरी ही करावी लागते म्हणून करायचो, परंतु वर्षात 2 मोहिमा करायच्या असा ध्यास होता आणि तो मी बऱ्यापैकी पाळला. 12 एक हिमालयातल्या मोहिमा मी लीड केल्या, गेलो. असा तो नंतरचा इतिहास. बरं. सर याच्यात एक अजून हे आलं, की एकदम तुम्ही उडी मारली आणि 85 साली हाय प्लेसेसची तुमच्या स्वतःच्या आताच्या भाषेत स्टार्टअप म्हणूयात आपण त्या याच्यामध्ये. सो एडव्हेंचर ट्रॅव्हल मधला किंवा एडव्हेंचर एज्युकेशन मधली ती स्टार्टअप म्हणता येईल, की त्यावेळेला ती वेगळ्या परिणामावरती होती. तर असं अचानक तुमच्या मनामध्ये काय, की किंवा कारण समोर कोणीच नव्हतं. कोलंबसला जशी आम्ही मागे कोलंबसावरती बोललो होतो, तर त्याच्यामध्ये कोलंबस जसा एक असेल बाबा भारत त्या बाजूला, म्हणून पश्चिमेकडे निघाला होता. तसं हे तुम्हाला काही म्हणजे असं क्लिअर आयडिया होती का तुम्ही आपलं झोकायचं बघू पुढे गेल्यानंतर काय होईल असा काही त्याच्या मागचा हे होता? अ, मला असं वाटतं की ते टप्प्याटप्प्याने घडत गेलं. नाही, मी आय-आय-टीतून बाहेर पडलो मगाशी म्हटलं तसं. अ, कुठल्याही नोकरीत असलं, तर मोहिमेला साधारणतः एक 25 ते 30 दिवसाची रजा लागते. तर एखाद महिन्याची किंवा 4 आठवड्याची रजा ज्या नोकरीत असाल तिथे मिळणं अगदी सोपं नसलं तरी अवघडही नव्हतं. ती मिळायची. पण जेव्हा दुसऱ्या मोहिमेला म्हणजे हिमालयामध्ये माहिती असेल सर्वच आपल्या श्रोत्यांना, की कदाचित माहिती असेल, हिमालयात क्लाइम्बिंगसाठी 2 सीझन असतात. एकाला प्री मान्सून, एकाला पोस्ट मान्सून असं म्हणतात. तर प्री मान्सून म्हणजे साधारणतः मे-जून आणि पोस्ट मान्सून म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. तर या 2 मोसमात मोहिमा काढता येतात. तर तेव्हा असा ध्यास होता, की वर्षात 2 मोहिमा झाल्याच पाहिजेत. पहिल्या मोहिमेची सुटी म्हणजे येणं-केणं प्रकारेण ज्या नोकरीत असेल तिथून मिळायची. परंतु दुसरी सुटी मिळणं अवघड असायचं. आणि मग सोपा मार्ग असा होता, की ती नोकरी सोडायची, दुसऱ्या मोहिमेवर जायचं आणि परत आल्यावर दुसरा जॉब घ्यायचा. अशी माझी नोकरीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. पण त्या काळात एक महत्वाची गोष्ट घडली म्हणजे आम्ही ठाण्याची काही मंडळी, काही पुण्याची, ठाणे, मुंबई असे डोंगरी मित्रमंडळी एकत्र आलो आणि आपल्याला बरंच काही डोंगरातून मिळालं. तर हे शाळेतल्या मुलांना देता येईल का? या कल्पनेतून 78 साली आम्ही शाळेतल्या मुलांसाठी 8 ते 14 या वयोगटातल्या मुलांसाठी आम्ही साहस शिबिरं आयोजित करायला सुरुवात केली. तिला अर्थातच त्याच बरेच आले. तर त्या सगळ्याला तोंड देऊन देऊन देखील पहिल्या वर्षामध्ये विविध कॅम्प्समध्ये मिळून सुमारे 1000च्या वर मुलं आमच्या सोबत आली.
आणि हे खूप उत्साहवर्धक होतं. पण तेव्हाच एक विचार डोक्यात आलेला असा होता, की आपल्याकडे टेक्निकल ज्ञान आहे गिर्यारोहणातलं. पण मुलांसाठी आणखीन काय करता येईल? आणि याला एक पार्श्वभूमी अशी होती, की काही फिल्म्स पाहिलेल्या होत्या ब्रिटिश काउन्सिलच्या किंवा वाचनात आलेलं होतं, की परदेशामध्ये विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये ॲडव्हेंचर एक्सपिरियन्सचा व्यक्तित्व विकासासाठी वापर करून घेतला जातो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आणि त्याला आउटडोर एज्युकेशन असं म्हणतात. तर तेव्हा एक किडा डोक्यात आला, की हे शिक्षण आपण घेतलं पाहिजे. आणि मग त्यातून एक प्रयत्न उभा राहिला तो म्हणजे स्कॉटलंडमध्ये 1 वर्षाचा आउटडोर एज्युकेशन मधील टीचर्स डिप्लोमा मी करायला 82-83 साली गेलो. म्हणजे ती देखील एक प्रकारची वेगळी मोहीम होती. याचं कारण असं होतं, की त्या काळी सुमारे लाखभर रुपये खर्च येणार होता. त्या वर्षभराच्या कोर्सला. आणि वडिलांनी आय-आय-टी संपल्यावर प्रामाणिकपणे, स्वच्छपणे सांगितलेलं होतं, की "बाबा रे, इथून पुढे तुम्ही तुमचे, ते काय टी-टी-एम-एम तशासारखं तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघू." हां आणि बरं. हे फार महत्वाचं होतं कारण 23व्या वर्षी मला आठवतंय मला, की वडिलांनी समोर बसवून हे नीटपणे समजावून सांगितलं होतं, की "बाबा रे, आम्ही ठरवलं होतं, की ग्रॅज्युएशन पर्यंत तुला शिकवायचं. ती जबाबदारी आम्ही पूर्ण केली. आता इथून पुढे तुझं तू पहा." आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही देखील आमची व्यवस्था करून ठेवू. आम्ही तुझ्याकडे बुढापेकी लाटकी वगैरे म्हणून पाहत नाही. तर एका अर्थाने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ते फार मोठा माझ्या आयुष्यातला तो महत्वाचा टप्पा होता. मी नेहमीच वडिलांचा याबद्दल कृतज्ञ राहील. परंतु त्यामुळे 82 साली जेव्हा जाण्याची वेळ आली आणि ₹1,00,000 तर ती एक म्हणजे ₹1,00,000 जमा करणे ही एक वेगळी मोहीम होती. तसा तो कोर्स करून मी परत आलो. मग एक 7-8 महिने खूप विचित्र गेले कारण माझ्या हातात नोकरी नव्हती. प्रचंड मोठं कर्ज होतं डोक्यावरती. ते फेडणे आणि लवकरात लवकर मोकळं होणे म्हणजे मी पुन्हा स्वच्छंद आयुष्य जगायला मोकळा आणि ती असह्य करणारी गोष्ट होती. तर त्या काळी सोपा मार्ग असा होता, की मध्यपूर्वेत जाऊन पाट्या टाकणे आणि पटकन पैसे कमावणे. तर तशी मी सौदी अरेबियात 84-85 च्या दरम्यान एक वर्षभर नोकरी केली. ती नोकरी केल्यानंतर वर्षभर त्या वाळवंटात भीषण तापमान म्हणजे प्रचंड थंडी एकीकडे आणि दुसरीकडे 52 डिग्री सेंटीग्रेड तापमानात बाहेर त्या वाळवंटात काम करणे. हे सगळं मी सहन केलं होतं. त्यानंतर मी ठरवलं, की सरळ भारतात परत येण्याच्या ऐवजी आपण थोडीशी सुटी अ, करून परत येऊया आणि म्हणून मी युरोपात जायचं ठरवलं. तेव्हा लंडनला गेलो. तिथून एक 2-1 महिने युरोपामध्ये हिचहायकिंग म्हणजे अंगठा दाखवत 2-1 महिने मी भटकंती केली युरोपामध्ये. त्या सुमारास काही ब्रिटनमधली माझी मित्रमंडळी असा एडव्हेंचर ट्रॅव्हल या प्रकारचा उद्योग सुरू करण्याच्या उंबरठ्यावर होती. आणि मी अशा वेळेला पोहोचलो होतो, की माझ्याकडे गिर्यारोहणातलं ज्ञान होतं, हिमालयातला भरपूर अनुभव होता. आणि मी परदेशात म्हणजे ब्रिटनमध्येच 1 वर्षभर राहिलेलो होतो. त्यामुळे पाश्चिमात्य सवयी, त्यांना काय लागतं, याची चांगली जाण होती. तर त्यांनी मला सहजच आणि विचारलं, की "येतोस का? जॉइन होतोस का आम्हाला?" तर ती 4 ब्रिटिश मंडळी आणि मी 5वा पार्टनर अशी हाय प्लेसेस ही कंपनी नॉर्थ इंग्लंडमधल्या शेफील्ड नावाच्या गावी सुरू झाली. 85 साली. आणि तिथून पुढला हा प्रवास सुरू झाला कारण माझ्यासमोर काही खूप मोठं काही नव्हतं, की भारतात जाऊन अमकं करायचंय, तमकं करायचंय. त्यामुळे ही संधी फार छान होती, की तशा कंपनीमध्ये पार्टनर असणं, म्हणजे काम म्हणून देखील डोंगरात जायला मिळणे आणि सोबत फावला वेळही असणार होता, की जसं मी माझ्या गिर्यारोहणासाठी, इतर उपद्व्यापांसाठी नाटकं-बिटकं तेव्हा चालू होती. त्या सगळ्यासाठी ते फार छान योग जुळून आला. कसेही कुक करायला लागले. मला गंमत आठवते ती अशी, की मगाशी म्हटलं जसं नावाचा त्रास जास्त आईला झाला. तसंच माझ्या आई-वडिलांना हा त्रास सुरुवातीच्या काळामध्ये बराच झाला, की "काय हो, मुलगा आय-आय-टी वगैरे केलेला पण फुकट गेला हो." तर हे जास्त म्हणजे मला कोणी येऊन सांगितलं नाही. बरं. परंतु आईला निश्चित नाही. नातेवाईक मंडळी विशेषतः खूप डेंजर असतात या भागात. हो. म्हणजे मला आठवतं, की माझे जवळचे की मामा-बिमा कंपनी ते आईला खूप प्रचंड त्रास द्यायचे. त्रास म्हणजे की "अगं पहा मुलगा करतोय काय?" आणि गमतीचा भाग सांगतो, की नंतर एक 10 एक वर्षानंतर माझं सगळं रीतसरपणे सुरू झाल्यानंतर हीच मंडळी तो वसंत लिमये ना, माझा भाचा. त्यामुळे जग हे नेहमीच तुम्हाला प्रोत्साहन देईलच असं नाही. माझं नशीब असं की घरून वडिलांकडून प्रोत्साहन होतं, पण दोघांनाही काळजी वाटायची. अ, परंतु त्यांनी मला विरोध कधी केला नाही, हे फार मोठी गोष्ट होती. त्यामुळे मी जेव्हा हायप्लेस सुरू केलं, तेव्हा सुरुवातीच्या काळात अर्थातच खूप अडचणी होत्या. हे सगळंच प्रकरण आपल्याकडे नवीन होतं.
परदेशातून ग्रुप यायचे आणि ते हिमालयात घेऊन जायचं. परंतु हळूहळू घडी बसत गेली आणि त्यातून एका नवीन विषयाची ओळख झाली, ती म्हणजे ऍडव्हेंचरचा वापर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटसाठी करता येतो. म्हणजे बरं. याच्यामध्ये माझी तिथले जे 2 पार्टनर्स होते, त्यांच्याकडे तसा अनुभव होता आणि त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. बरं. त्यामुळे 89 साली आम्ही पहिल्यांदा भारतात आजकाल जे आउटडोअर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा ओबीटी ज्याला म्हणतात, आउटबाउंड ट्रेनिंग, तर तसं पहिला त्या धर्तीचा कार्यक्रम भारतातला आम्ही 89 साली भारत पेट्रोलियमसाठी केला आणि तिथून एका वेगळ्या विषयाची सुरुवात झाली. मी त्याच सुमारास 91-92 साली त्या ब्रिटिश कंपनीतून बाहेर पडलो आणि मग हाय प्लेसेस ही आता जी भारतातली माझी कंपनी आहे, तिला आता जवळ-जवळ जवळ-जवळ नाही, 30 वर्ष गेल्या वर्षी पूर्ण झाली. तर ते सुरुवातीला आम्ही 2-3 मॅनेजमेंट प्रोग्राम करणे वर्षात, इथपासून सुरुवात करून आता मजल मारलेली आहे. आता म्हणजे आता करोना नावाचा राक्षस येण्यापूर्वी वर्षात साधारणतः आम्ही 700 कार्यक्रम करतो. पुण्यापासून जवळच एक 65 किलोमीटरवरती गरुडमाची नावाचं परमनंट स्वरूपाचं यासाठी सेंटर आहे. तर या सगळ्या गोष्टी हळूहळू त्यातून उभ्या राहत गेल्या आणि मला नमूद करावं असं वाटतं, की माझी पत्नी मृणाल परांजपे, ती म्हणजे सुरुवातीपासून या पहिला मॅनेजमेंट प्रोग्राम झाला, तेव्हापासून सोबत होती वाह! आणि आम्ही दोघांनी यात लक्ष घातलं. म्हणजे मी एका अर्थी बेशिस्त, अजागळ माणूस. पण तिने बऱ्यापैकी कल्पकता आणि शिस्त ही या व्यवसायात आणली आणि त्यामुळे हा व्यवसाय जे मी म्हटलं, की वर्षात 2-3 कार्यक्रमांपासून आता 700 कार्यक्रम वर्षाची जी प्रगती झाली, त्याच्यात तिचा फार मोठा वाटा आहे. तर असा एकंदरीत तो म्हणजे ॲडव्हेंचर आणि त्याचं उद्योगात रूपांतर होणे, हा प्रवास घडला. ते म्हणजे एका दिवशी धाडकन घडलं नाही, परंतु टप्प्याटप्प्याने घडत गेलं. श्रोतेहो, सरांची हाय प्लेसेस नावाची जी ॲडव्हेंचर एज्युकेशन कंपनी आहे, याच्यामध्ये तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, की आपल्या सह्याद्रीमधल्या अनेक मुलांना, जी मुलं सह्याद्रीमध्ये गाईड म्हणून काम करतात किंवा थोडा बहुत प्रस्तरावरणाचं ज्ञान आहे, अशा लोकांना एक चांगला उपजीविकेचं साधन या माध्यमातून आउटडोर एक्सपर्ट्स म्हणून जो निर्माण झालेला आहे आणि अक्षरशः हजारो मुलं याच्यामध्ये आज काम करत आहेत सगळ्या सह्याद्रीतल्या भागामधून. त्याचं सगळं श्रेय वसंत सरांना जातं. तर हा व्यवसायाचा भाग झाला. मध्ये 88 साली सगळ्यात महत्वाची जी कांचनजंगा एक्सपिडिशन, कांचनजंगा आठवायचं कारण असं, की काल परवा जो एक WhatsAppवर फोटो फिरत होता, खरा की खोटा माहिती नाही. पण प्रदूषण नसल्यामुळे वेस्ट बेंगॉल मधल्या एका स्टेशनवरून कांचनजंगा दिसत होती. म्हणून ते कांचनजंगा तुमच्या अगदी जवळचा हे आहे, होय. भावनिक अनुभव. तर त्याच्याबद्दल थोडंसं 88 साली अशा तऱ्हेचं एक्सपिडिशन करणं. अ, मी मगाशी म्हटलंच आहे, टप्प्याटप्प्याने गोष्टी घडत होत्या. म्हणजे 85 साली डिसेंबर महिन्यात कोकण कड्याची पहिली यशस्वी चढाई मी म्हणजे त्या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं. 86 साली आम्ही गिरिविहार या संस्थेतर्फे मुंबईच्या अ, कामेट हे शिखर सर केलं, जे भारतातलं 3 क्रमांकाचं शिखर. 25,000 काहीतरी 450 फूट अशी त्याची उंची. म्हणजे भारतातलं सर्वोच्च शिखर कांचनजंगा, त्यानंतर नंदादेवी आणि त्यानंतर कामेट. तर 86 साली कामेट शिखर सर करून येताना बेस कॅम्पला आम्ही होतो आणि तेव्हा हा डोक्यात विचार आला, की एका अर्थाने कामेट हे आमच्यासाठी एशियाड होतं. तर ऑलिम्पिक्सला जायचं होतं आणि ऑलिम्पिक्स हे त्या काळी गिर्यारोहण क्षेत्रामधलं ऑलिम्पिक्स म्हणजे अष्टहजारी शिखर, की जी एकंदरच जगामध्ये 14 आहेत. एव्हरेस्ट त्यातलं सगळ्यात उंच, मग K2 आणि मग कांचनजंगा आणि भारतातलं सर्वोच्च शिखर. तर तो विचार तेव्हा डोक्यात आला 86 साली आणि मग लगेच 1 वर्षात एवढी मोठी मोहीम होऊ शकणार नाही. तर म्हणून 88 साली जायचं ठरलं आणि कांचनजंगा शिखरावर जाणारी 8,000 मीटर उंचीवरच्या शिखरावर जाणारी ती पहिलीच नागरी मोहीम असणार होती. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर कामेटचं बजेट साधारणतः ₹80,000 होतं. एका टीव्हीवरच्या मुलाखतीत मला आठवतंय कामेटहून आल्यानंतरच्या, की किती हां. बजेट असणार आहे. तर म्हणजे कसंबसं दडपून आम्ही 15,00,000 वगैरे असं सांगितलं. प्रत्यक्षात 25,00,000चं बजेट लागणार होतं आणि ते उभं करणं हीच एक मोठी मोहीम होती त्या काळी. आणि मला आठवतंय, की त्यासाठी आम्हाला म्हणजे पूर्वीचा पायंडा काही नव्हता. हे पहिल्यांदाच घडत होतं. महाराष्ट्रात निश्चित, भारतात नक्की. ही पहिलीच नागरी मोहीम आणि स्पॉन्सरशिप नाही. कारण त्याच्या आधीच्या सगळ्या मोहिमा या आर्मी किंवा सरकारी पाठबळावर जायच्या एवढ्या उंचीवर.
तर ही अशी जाणारी पहिलीच नागरी मोहीम. तर त्यामुळे प्रचंड अडचणी होत्या. मला आठवतंय आम्ही काय वाटेल ते प्रकार केले होते. म्हणजे एक कल्पना निघाली की आपण महाराष्ट्रातल्या मान्यवर मंडळींना एक पत्र पाठवू, की पैसे द्या म्हणून नाही, तुमचे आशीर्वाद द्या आणि पाहू त्यातून काही उभं राहतंय का. बरं. आणि तिथल्या एका पत्राचा वापर फार चांगला झाला. ते पत्र आम्ही जे.आर.डी.ना लिहिलं होतं आणि बरं. जे.आर.डींचा त्याला जे.आर.डींच्या सेक्रेटरीचा अचानक फोन आला, की "अहो तुम्हाला उद्या सकाळी 11ला बोलवलंय" वगैरे. आणि बरं. मग ती मीटिंग मिळाली. तर आम्ही उड्या मारत होतो, प्रामाणिकपणे सांगायचं होतं, की चला आपल्याला काहीतरी मोठं काहीतरी मिळणार. आणि तशा अवस्थेत पोहोचलो, पण त्या सेक्रेटरीने फार चांगली गोष्ट केली. तो म्हणला, की "बाबांनो, त्यांना खूप काळजी वाटतेय तुमची. की तुम्हाला हे झेपणार आहे का?" आणि तसं त्यांनी माझ्याकडे बोलूनही दाखवलं. फेनानी असं त्या माणसाचं नाव मला आजही आठवतंय. आणि मी चक्क त्याचे म्हणजे साष्टांग दंडवत घातला, कारण आम्ही विचित्र अ, पद्धतीने तिथे पोहोचलो असतो, की ज्यासाठी काहीतरी खरोखरच देणार आहेत अशा आविर्भावात. पण त्यांनी ही आधी पूर्वसूचना दिल्या कारणानं आम्ही तयारीनिशी गेलो. मला आठवतंय, की ते म्हातारं समोर टेबलावर बसलेले बॉम्बे हाऊसमध्ये ती मीटिंग झाली आणि एक सांगू का प्रामाणिकपणे, की त्या ऑफिसात शिरल्यानंतर ती सगळी घरंदाज श्रीमंती असते त्याला मी म्हणेन. तर बऱ्याच वेळा श्रीमंती पाहिली, की एक पोटात थोडासा हेवा असतो किंवा अशी एक भावना असते, की त्याला ह्यांच्याकडे कसं आपल्याकडे नाही. पण तिथे पोहोचल्यानंतर असं एक जाणवत होतं, की या माणसाकडे हे सगळं आहे, त्याला शोभून दिसतं. आणि त्यांनी त्या अख्ख्या आमच्या ब्रोशरवरती बऱ्याच ठिकाणी अंडरलाईन करून ठेवलेलं होतं. त्यांनी एका स्विस गाईडलाही विचारलं, की ही अशी-अशी मंडळी चालली आहेत कांचनजंगावर. तर त्यांना काय-काय अडचणी येऊ शकतात. आणि कुणीतरी एखाद्या आजोबा समोर बसून आपला नातू काहीतरी नवीन उद्योगात पडतोय आणि त्याच्याशी बोलावेत तशा धर्तीने ते बोलत होते. मला ती म्हणजे ती अंगावर रोमांच आणणारी ती भेट होती. हे आम्हाला सोडायला स्वतः लिफ्टपर्यंत आले आणि त्या मीटिंगमध्ये काहीही ठरलं नाही किंवा ते त्याने आम्हाला शुभेच्छा दिल्या प्रामाणिकपणे. म्हणजे आम्हाला एक सुमारे 20 मिनिटं मिळाली होती आणि त्याची सुमारे 50 मिनिटाची मीटिंग झाली. लिफ्टपर्यंत सोडायला आले होते आणि सांगायला आनंद वाटतो, की टाटा समूहातून आम्हाला त्या काळी ₹5,00,000 मिळाले. वेगवेगळ्या टाटा कंपन्यांकडून. पण एकदा जे-आर-डींनी आमच्या डोक्यावर हात ठेवलाय असं वाह! अर्थातच आतमध्ये प्रसृत झालं असणार आणि त्यानंतर त्या मोहिमेला सुमारे 5 एक लाखाची म्हणजे जवळ-जवळ 20% आमचं जे बजेट होतं त्यापैकी हे टाटाकडून आले. आणि त्याचं श्रेय म्हणजे त्या थोर माणसाला आहे, जे-आर-डी. मी ती भेट कधीही विसरू शकणार नाही. आणि आजही बोलताना माझ्या अंगावर काटा येतो. तुमचं बोलतानाच आमच्या अंगावर काटा येत होता, की एवढ्या महान माणसाच्या बरोबर 50 मिनिटं आपल्याला मिळाली केवळ ह्या ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंगच्या या तुमच्या कामामधून. मला तुमचं जेव्हा मी बायोडाटा बघत होतो त्याच्यामध्ये सतोपंत आहे, गंगोत्री आहे, ह्या सगळ्या शिखरांची नावं ही माहितीची असतात साधारणतः माउंटेनिअरच्या. पण याच्यामध्ये एक शबरी व्हॅली किंवा शबरी रिव्हर असा एक उल्लेख आहे. हे नक्की बरोबर आहे. कुठल्या भागामध्ये आहे आणि काय होती ही मोहीम? सुरुवातीच्या काळातली आहे, पण मला म्हणजे स्वतःला खरोखरीच काही जुन्या मंडळींना आठवत असेल तर इंद्रावती रिव्हर व्हॅली एक्सपेडिशन अशी म्हणजे ही शबरी रिव्हर व्हॅली एक्सपेडिशन 77 साली झाली आणि 76 किंवा 75 साली इंद्रावती रिव्हर व्हॅली एक्सपेडिशन झाली होती. थोडक्यात असं की त्या नदीच्या मार्गाने नदीच्या काठाकाठानी उगमापासून शेवटापर्यंत चालत जाणे अशी ती मोहीम होती इंद्रावती. आणि जगदीश गोडबोले हयात नाहीत आता कैलासवासी. पण त्यांच्या नेतृत्वाखाली ती एक्सपेडिशन निघाली आणि ते माझ्या डोक्यात कुठेतरी बसलेलं होतं. बरं. त्या शबरी रिव्हर व्हॅली एक्सपेडिशनची कल्पना अशी होती, की ही पुन्हा अतिशय काय आदिवासी भागातून वाहणारी नदी म्हणजे पोट्टंगी नावाच्या गावाजवळ ओरिसामध्ये हिचा उगम. तिथून ती मध्य प्रदेशात थोडीशी उत्तरेकडे सरकत जाते आणि मग पूर्वीचा मध्य प्रदेश म्हणजे एक ते असं शेपूट खालती मध्य प्रदेशाचं उतरतं नकाशात. तर त्याच्या पूर्व काठावरून ती खाली उतरणारी नदी आणि मग आंध्र प्रदेशात जाऊन ती गोदावरीला मिळते. असा सुमारे 350 मैलाचा प्रवास. तर हा सगळा पायी करायचा. अशी सुमारे 28 ते 30 दिवसाची मोहीम ही आय-आय-टीत असताना मी लीड केली होती. आणि कल्पना अशी होती, की त्याच्यात 8 जण माउंटेनिअरिंग क्लबमधले आणि इतर मंडळी ट्रेकिंग केलेली, परंतु त्यांचे वेगवेगळे विषय होते. म्हणजे कुणी इकॉनॉमिक सर्व्हे करणार होतं, कुणी तिथल्या समाज जीवनाचा अभ्यास करणार होतं, कुणी तिथल्या जिओलॉजीचा अभ्यास करणार होतं. आणि या 8 गिर्यारोहक मंडळींची जबाबदारी अशी होती, की त्यांनी ही एक्सपिडिशन पुढे-पुढे जात कशी राहील हे बघायचं
त्यातली ही जी सर्व्हे टीम्स होत्या त्यांनी त्यांचं सर्व्हेचं काम करायचं. आणि अशी ती सुमारे 30 दिवसाची मोहीम, 350 मैलांचा पायी प्रवास आणि सगळा तो भिल्ल, गोंड अशा वेगवेगळ्या आदिवासी जमातींच्या जंगलातून आणि अशा ह्याच्यातून तो प्रवास झाला. तर फारच चित्तथरारक अनुभव होता तो अख्खा 30 एक दिवसाचा. आणि आय-आय-टीत असताना सगळी तरुण मंडळी आणि त्यांनी साध्य केलेली ही मोहीम. तर ही 77 सालच्या डिसेंबर महिन्यात झाली. बरं. शबरी रिव्हर व्हॅली. वेगळंच कारण हे म्हणजे मी वाचता मला हिमालयातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या वाचनात येतात किंवा तुमच्या ऐकिवात आहेत, लोकांकडनं समजतात. पण हा एक वेगळा प्रवास. एक अजून तुमच्या ह्याच्यामध्ये होतं की एक व्हर्जिन पीक आपण केलाय. तर एक जिथे ऑलरेडी लोकं गेलेली आहेत, त्या पीकवर चढाई करणं आणि त्याच्या शिखरावर जाणं आणि एखाद्या व्हर्जिन पीकच्या शिखरावरती पहिल्या प्रथम माणूस म्हणून पाय ठेवणं. अशा ह्याच्यामध्ये भावनांमध्ये काही त्याच्यात का आपण एक कशा दृष्टीने पाहता? एखाद्या शिखरावर पोहोचल्यावरती मला काहीतरी विजय मिळाला आहे का मी एक काहीतरी साध्य केलंय? आज नक्की भावना काय असते डोक्यात? कुठल्याही शिखरावर पोहोचणे हा एक धमाल अनुभव असतो. हा एक भाग झाला. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर ते विजय, पराक्रम याच्यापेक्षाही तिथे उभं असताना आपण किती छोटे आहोत, किती सूक्ष्म आहोत त्या निसर्गाच्या प्रचंड पसाऱ्यात, हे म्हणजे अचाटपणे तुम्हाला जाणवतं तिथे उभं असताना. मग तिथला हा जो काही अ, पराक्रमाचा आनंद, विजयाचा आनंद, की मी याच्यावर काहीतरी मात केली, हे फारसं नसतं. म्हणजे बऱ्याच वेळेला इंग्रजीत एक फार सुंदर शब्द आहे, की म्हणजे शिखरावर विजय मिळवणं नसतं. यू स्केल अ माउंटन, क्या बात है! यू कॉन्कर अ माउंटन. येस. तर त्याच्यामध्ये अर्थातच अनामिक व्हर्जिन क्लाइंब जेव्हा असतो, तुम्ही पहिल्यांदाच जेव्हा चढता, तेव्हा सगळ्यांनाच कदाचित ऐकायला गमतीशीर वाटेल, की जर असं अनामिक शिखर तुम्ही चढलात, तर एक तुम्हाला संधी असते किंवा तुमच्यावर एक जबाबदारी असते, की तुम्ही त्या शिखराचं नामकरण करू शकता. तर मला पहिली एक्सपिडिशन वाह! आठवते ती 1980 सालातली. पहिलं असं अनामिक शिखर आम्ही चढलो आणि त्याला नाव ठेवलं. तर बद्रीनाथ पासून नीलकंठ शिखर दिसतं, हे सगळ्यांना कदाचित माहिती असेल. तर त्या नीलकंठ शिखराच्या उत्तरेकडून वसुधारा फॉल्सला बरेच जण बद्रीनाथला गेले की जातात. तर तिथून पुढे जे ग्लेशियर लागतं, हिमनदी लागते, तिचं नाव सतोबंध ग्लेशियर असं आहे. म्हणजे महाभारतकालीन कथा अशी सांगतात की जेव्हा पांडव एक एक करत स्वर्गाकडे गेले, ते त्या मार्गाने गेले अशी कथा आहे. तर त्या व्हॅलीमध्ये त्या हिमनदीच्या काठावर दक्षिण बाजूला निळकंठ हे सगळ्यात पूर्वेकडे असणारं शिखर आणि त्याच्या मागची जी धार आहे, त्याच्यावर पुढे गेल्यावरती एक पार्वती नावाचं शिखर आहे. शंकर आणि पार्वती. आणि त्याच्यामध्ये एक सुळक्यासारखं शिखर आहे. म्हणजे शार्क फिन किंवा असं दिसावं असं एक शिखर आहे. आणि याची गंमत अशी की ते आम्ही 81 सालच्या एक्सपिडिशन मध्ये चढत होतो किंवा प्रयत्न करत होतो. आणि 51 साली एडमंड हिलरी आणि शेर्पा तेन्सिंग हे वेगवेगळ्या सराव मोहिमा करत होते हिमालयात. तेव्हा त्यांनी या शिखरावर प्रयत्न केला होता. म्हणजे पार्वती करायचा आणि त्याच्या आधीचा शार्क फिन करायचा. परंतु एक मोठी कॉर्निस त्यांच्या समोर कोसळली आणि त्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाही आणि तरीही ते अजिंक्य राहिले 51 साली. त्यानंतर 53 साली एव्हरेस्ट झालं वगैरे. तर असं हे शिखर, तर हे आम्ही चढलो. आणि मग तुम्ही जर नाव ठेवता त्या शिखराला, ते नाव त्याच्या आजूबाजूची जी काही नावं आहेत, त्याला साजेसं असं नाव असावं अशी आपल्याकडची जी इंडियन माउंटेनिंग फाउंडेशन आहे, त्यांची एक कंडिशन असते. तर म्हणून ते नाव सुचलं, की एकीकडे निळकंठ आणि पुढे पार्वती आणि मध्ये हे शिखर म्हणून एकदंत. वाह! त्यात म्हणजे क्या बात है! गणेशाचंही ते नाव आहे आणि ते दिसतंही एका दातासारखं, सुळक्यासारखं. म्हणून त्याचं नाव एकदंत. असं पहिलं नाव मी ठेवलं. मी हिमालयात काही 2-4 शिखरांना नावं ठेवली आहेत. नावं ठेवलीत म्हणजे चांगल्या अर्थाने. याची अनामिक शिखरं मी पहिल्यांदा चढलो म्हणून. त्रिदार, खडगधुरा, उत्तरधुरा वगैरे अशी काही नावं पुढच्या काही मोहिमांमध्ये आम्ही जेव्हा अनामिक शिखरं पहिल्यांदा सर केली, तेव्हा ही नावं ठेवली होती. तर मी नाव ठेवलेलं आणि चढलेलं असं ते पहिलं शिखर होतं एकदंत. सर, माउंटेनिअरिंग, ट्रेकिंग, हायकिंग याच्या पलीकडे कुठले धाडसी खेळ अजून आपण स्वतः खेळला आहात किंवा प्रावीण्य आहे त्याच्यामध्ये? अ, मी जेव्हा हा कोर्स करायला गेलो, स्कॉटलंड मधला 1 वर्षाचा,
तर त्याच्यात माझी भक्कम बाजू होती ती गिर्यारोहण ही होती. परंतु त्या कोर्सची संकल्पना अशी आहे, की तुम्हाला या बहुतेक ऍडव्हेंचर खेळामधलं प्रावीण्य किंवा प्राथमिक शिक्षण तरी तुमच्याकडे असायला पाहिजे. कारण तुम्ही मुलांना घेऊन निसर्गात साहसासाठी जाणार आहात. तर तिथे त्यामुळे शिकायला मिळालं आणि काही बेसिक लेव्हलचं प्रावीण्य संपादन करता आलं. असे प्रकार होते म्हणजे कनुईंग म्हणजे वेगाने धावणाऱ्या नद्यांवरती त्या चिंचोळ्या बोटीतून जाणं, कयाकिंग किंवा कनुईंग ज्याला म्हणतात ते किंवा राफ्टिंग ते शिकायला मिळालं. स्कीइंग करायला मिळालं. हँगलायडिंग केलं किंवा केव्हिंग म्हणजे जमिनी खालच्या किंवा डोंगराच्या पोटातल्या गुहांमध्ये एक्सप्लोर करत आत शिरणे या प्रकाराला स्पिलिओलॉजी किंवा केव्हिंग असं म्हणतात. ते करायला मिळालं. सेलिंग करायला मिळालं म्हणजे समुद्रावरती शेडाच्या बोटीने करण्यात येणारा जो साहसी खेळ आहे सेलिंग असा ते करायला मिळालं. तर या बहुतेक खेळांमधलं बेसिक प्रावीण्य त्या स्कॉटलंडच्या कोर्समध्ये करता आलं आणि त्याचा थोडाफार वापर नंतर करता आला तो काही प्रमाणात राफ्टिंगमध्ये किंवा स्कीइंगमध्ये. तर या गोष्टी या स्कॉटलंडमध्ये शिकायला मिळाल्या किंवा त्या केलेल्या आहेत. इतर साहसी खेळ आपण जे उल्लेख केला त्यातले. सर साधारणतः अंदाजे किती वेळ आपण हिमालयात आतापर्यंत गेला असाल? बापरे! 12 हिमालयातल्या मोहिमा मी त्यांचं नेतृत्व केलेलं आहे. सुमारे 45 ते 50 ट्रेक्स म्हणजे बहुतेक वेळेला हे हाय प्लेसेसच्या माध्यमातून ब्रिटिश ट्रेकर्स जे यायचे त्यांच्यासोबत केलेले असे ट्रेक्स साधारणतः एक 60 एक वेळेला तरी वाऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे काश्मीर पासून ते अरुणाचल प्रदेश पर्यंतचा प्रत्येक हिमालयाचा भाग तुम्ही पायाखाली घातला असेल मला वाटतं या सगळ्या 50-60 वेळेला. याच्यातला तुम्हाला सगळ्यात आवडता विभाग कुठला? ते अवघड प्रश्न ना. म्हणजे बायकांनी हा प्रश्न विचारला तर भयानक. म्हणजे तशासारखा हा प्रश्न आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर आपलं म्हणजे आपण हिमालय म्हणून एक समजतो. नाही एक ती शिखरांची रांग आहे हे जरी खरं असलं तरी अरुणाचलमध्ये मी गेलेलो नाही फारसा. पण सिक्कीम पासून जर का आपण वायव्येकडे जायला लागलो तर सिक्कीम, नेपाळ, गढवाल, हिमाचल आणि मग लडाख. तर या प्रत्येक हिमालयाचा एक वेगळा स्वभाव आहे. वेगळं सौंदर्य आहे किंवा रमणीयता आहे. तर त्याच्यात कुठल्या हिमालय किंवा कुठला भाग जास्त आवडतो तर मी जास्त वेळेला गढवालमध्ये गेलेलो आहे. ज्याला आता आपण उत्तराखंड म्हणतो. तिथे मी जास्त वेळेला गेलेलो आहे आणि तिथे जास्त ओळखीची मंडळी आहेत किंवा जास्त वेळा जाणं झालंय. त्यामुळे एक जरा जास्त आपुलकी आहे असं मी म्हणेन. परंतु आता म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी 18 साली आम्ही हिमायात्रा जेव्हा केली, तेव्हा हे सगळ्या सगळ्या भागातून जाण्याचा प्रसंग आला आणि त्यात प्रत्येक वेगवेगळा स्वभाव आणि वेगवेगळं सौंदर्य जाणवत गेलं. त्यामुळे हिमालय सगळाच म्हणजे आवडता आहे. पण असं विचारायचंच झालं डावं-उजवं करायची वेळ आली, तर एक काकणभर मला गढवाल किंवा उत्तराखंडातला हिमालय हा जास्त आवडतो असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या खालोखाल किंवा मला वाटतं तुल्यबल तुल्यबल म्हणजे लडाख असं मी म्हणेन. लडाख. हं. मला वाटतं 10 पैकी 8 लोक जर जे 10 लोक गढवालमध्ये ट्रेकला गेलेले आहेत किंवा माउंटेनिअरिंगला गेलेले आहेत त्यांच्यापैकी 8 लोकांचं उत्तर गढवाल हेच असतं. म्हणजे काश्मीर सुंदर आहे, कुमाऊ पण आहे, सिक्कीम पण आहे, पण गढवाल गढवाल आहे. तर मला वाटतं त्या बाबतीत माझी पण तुमच्या अगदी छोटीशी 10% का होईना पण मला स्वतःला गढवाल हिमालय फार अतिशय आवडता जवळचा आहे. बरं हे याचं सगळं कदाचित झाल्यानंतर सॉरी. याचं एक छोटंसं कारण कदाचित आहे. म्हणजे मागे वळून पाहताना मला ते जाणवतं, की आपली संस्कृती, आपण काय हिंदू संस्कृती म्हणू, सारस्वत संस्कृती म्हणू, त्याची बरीचशी मुळं ऋषीमुनी यांचा संदर्भ हिमालयाशी आहे. आणि त्यातल्या त्यात उत्तराखंडामधली गढवालमध्ये प्रचंड प्रमाणात देवळं आहेत आणि बहुतेक वेळेला हिमालयात जाणं हे पूर्वी यात्रेला जाण्यासाठी असायचं. चारधाम यात्रा असेल वगैरे वगैरे. तर त्यामुळे तोही एक सांस्कृतिक आपला दुवा हिमालयाशी गढवालशी जास्त जुळलेला आहे. त्यामुळे कदाचित ते जास्त आवडत असतील. आता एवढ्या 50-60 मोहिमा झाल्या, चालत झाल्या, ट्रेक्स झाले, हायकिंग, क्लाइम्बिंग झालं, नद्यांवरती राफ्टिंग झालं. एवढं सगळं झाल्यानंतरही 2018 मध्ये ही ट्रान्स हिमालय गाडीतनं फिरायची संकल्पना का एकदम डोक्यामध्ये आली? त्याच्याबद्दल थोडंसं आपण आता शेवटाकडे आलोय. हिमयात्रा हा खरा विषय होता, पण तुमचा एकंदरीत प्रवास बघता हे 40-45 मिनिटात बसवणं अशक्य आहे. सो आपण हिमयात्रेला शेवटच्या टप्प्यावर का होईना येऊयात.
आणि ही का डोक्यात आली? म्हणजे एवढं झाल्यानंतर परत आता गाडीत बसून काय? मगाशी उल्लेख जो झाला की किती वेळा हिमालयात गेलाय, तर बहुतेक वेळेला असं असायचं की काहीतरी एक विवक्षित उद्देश डोळ्यासमोर ठेवून हिमालयात जाणं घडलेलं होतं. ट्रेक असेल, मोहीम असेल आणि त्यात एक स्वाभाविकपणे घडतं ते असं की वर जाताना म्हणजे हिमालयाकडे जाताना ज्या उद्दिष्टाकडे प्रचंड घाईनी रस्त्यावरचा प्रवास आटवायचा आणि कधी एकदा चढायला किंवा चालायला सुरुवात करतो, अशी घाई असायची. ते उद्दिष्ट साध्य झालं की दुसरी घाई असायची, की चला कधी एकदा घरी जातो. त्यामुळे जो खालचा हिमालय आहे, खालचा म्हणजे काय अलीकडचा हिमालय, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला फक्त रस्त्याने प्रवास झालेला होता आणि तो देखील धावत पळत. तर त्यात बऱ्याच वेळेला असं ऐकलेलं असायचं, जाणवून गेलेलं असायचं, की अरे थोडंसं इथे 5 किलोमीटर आत गेलं तर एक सुंदर सरोवर आहे किंवा अमकं मंदिर आहे किंवा ती अमकी-अमकी व्हॅली फार सुंदर आहे. अशा गोष्टी ऐकलेल्या होत्या आणि कालांतराने या गोष्टी साठत गेल्या आणि त्या डोक्यात कुठेतरी खुटखुटत होत्या. त्यामुळे 18 साली जेव्हा जानेवारी, फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास डोक्यात विचार आला, की आपण असं करूया, आवडता गढवाल, तर म्हणजे ऋषिकेशला जावं, एक भाड्याने गाडी घ्यावी आणि 8-10 दिवस कुठेतरी त्या गाडीने फक्त रस्त्याने फिरावं, परंतु हिमालय वेगवेगळ्या अ, कोनातून पाहावा. त्या भागातून प्रवास करावा, छोटी-छोटी राहिलेली ठिकाणं करावी. या उद्देशाने त्या कल्पनेचा जन्म झाला. पण मी जेव्हा Google मॅप्स वगैरे उघडून बसलो, तर मग थोडंसं उजवीकडचं करूया, थोडंसं डावीकडचं करूया. असं करता-करता किडा डोक्यात आला, की च्या सगळंच करूया. आणि म्हणून मग बरं. ती सिक्कीम ते लडाख अशी मोहीम डोक्यात घोळायला लागली. सुमारे 8 एक आठवडे लागतील असा तेव्हाचा सुरुवातीचा अंदाज होता. तर मी म्हणजे एक गमतीशीर गोष्ट सांगून टाकतो. मला गाडी चालवता येत नाही. 23व्या काय वर्षी सांगता? 23व्या वर्षी हे ठरवलं, की आयुष्यात इतर खूप वेडेपणा करायचे. हा एक नाही गेला तरी चालेल. म्हणून मी ठरवून गाडी शिकलो नाही. तर त्यामुळे मी आणि ड्रायव्हर हे बरं. पक्क होतो. पण मग असं डोक्यात आलं, की दोघंच जण आणि 8 आठवडे कंटाळा येईल. तर त्यामुळे मागे 2 सीट्स होत्या. ते Isuzu म्हणून गाडी घेतली होती. एवढ्याच कारणासाठी. तर त्याच्यासाठी कोणाला तरी दोघांना बरोबर न्यावं आणखी. पण माझ्यासारखा वेडेपणा 8 आठवडे करायला सहजपणे मंडळी तयार होणार नाही. पण 1 आठवडा यायला कोणीही तयार होईल. अशा कल्पनेतून हळू मी मित्रांना विचारायला लागलो, की तुम्ही दोघं जण येणार का? असं करता-करता त्या 8 टीम्स तयार झाल्या. ते पहिल्या वाह! आठवड्यामध्ये तिघं जण होते आणि शेवटच्या आठवड्यात एकच जण होता. म्हणजे पहिल्या आठवड्यात माझ्या ऑफिसमधले एक जण, आणखीन एक मित्र आणि बायको असं पहिल्या आठवड्यात. असं करत-करत म्हणजे त्यात वेगवेगळी मंडळी आली. म्हणजे हे ओळखीचे चेहरे म्हणजे अ, सुनीता थत्ते, टीव्ही आर्टिस्ट आणि राणी पाटील त्या दोघी होत्या. मग सुनील बर्वे, सचिन खेडेकर असे एका आठवड्यात. शेवटच्या आठवड्यात डॉक्टर आनंद नाडकर्णी तो हो. एकटाच आला होता बरोबर. तर असे 16 मेंबर्स ठरले आणि मग टप्प्याटप्प्याने आमचं एक ठरलेलं होतं, की दर रविवारी कुठेतरी आधीची टीम आणि नंतरची टीम यांनी एकत्र यायचं. आधीच्या टीमने परत जायचं सोमवारी सकाळी आणि नवीन आलेल्या टीम बरोबर सोमवारपासून पुढचा आठवडा सुरू व्हायचा. तर असं आम्ही सिक्कीममध्ये 1 आठवडा, नेपाळमध्ये 2, अ, गढवाल उत्तराखंडामध्ये 4था आठवडा. 5व्या आठवड्यात आम्ही काही वाटेतल्या खिंडी बंद असतील, हिम अजून वितळलेलं नसेल म्हणून. हो. म्हणून आम्ही थेट मजल मारली ती काश्मीरपर्यंत, श्रीनगरपर्यंत, बरं. हो. गढवालपासून, हिमाचलमधून जात-जात. आणि मग काश्मीरमधून आम्ही लडाखमध्ये येऊन खाली चंदीगडला परत आलो. तर असं सुमारे 12,000 किलोमीटरचा प्रवास हिमालयातला झाला. 56 बापरे! दिवस, 8 आठवडे आणि पुणे ते हो. पुणे 65 दिवस सुमारे 17,000 किलोमीटर. अशी ती हिमयात्रा 2018 ही आम्ही केली. वाह! खरोखरीच साष्टांग नमस्कार तुम्हाला घालायला पाहिजे इथून, की 65 म्हणजे एवढे दिवस प्रवास, एवढ्या वेळेला हिमालय गेल्यानंतर परत वेगळ्या कारणासाठी तर काय ते देवालयं बघायची, लोकं बघायची, जे राहून गेलेल्या गोष्टी बघायच्या. आज मला वाटतं आपण तुमची जर तयारी असेल, तर या हिमयात्रेवरती पण अजून एक आपण गप्पा मारायचं सेशन घेऊ शकतो. तर हो याच्या म्हणजे सर असतील तर फारच उत्तम, पण यांचा YouTube चॅनलवरती प्रत्येक आठवड्याचा एक व्हिडिओ अतिशय उत्तम उपलब्ध आहे. थोडक्यामध्ये आहे, पण त्याच्यात त्यांनी जो काही हिमालय बघितला, 12,000 किलोमीटरचा प्रवास करून, हा जरूर बघा त्या ह्याच्यामध्ये.
बाकी व्यतिरिक्त हाय प्लेसेसच्या साईटला जाऊन पण आपण तिथले हे बघू शकता काय काय तऱ्हेच्या ऍक्टिव्हिटी होतात गरुड माची या जागी. मला सर जाता जाता कोविड-19 हा प्रश्न आपला पेटंट आहे. हिमालय तुम्हाला या परिस्थितीमध्ये काय शिकवून गेला किंवा तुम्हाला ही परिस्थिती कशी काय हिमालयातल्या तुमच्या मोहिमांमुळे किंवा हिमालयात राहिल्यामुळे या परिस्थितीचा कसा सामना करायला फायदा होतोय? मला वाटतं हिमालयाने मला भरभरून बरंच काही दिलं. पण आता हा प्रश्न विचारल्यानंतर आणि आत्ताच्या या वातावरणामध्ये पटकन डोळ्यासमोर येणारा शब्द आहे स्थितप्रज्ञता. आणि स्थितप्रज्ञतेच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत, गीतेमध्ये फार सुंदर केलेली आहे. तर एक भाग असा आहे की आपण बऱ्याच वेळेला मागे काय सोडलं किंवा पुढे काय होणार आहे ह्या गोष्टींमध्ये अडकत राहतो. आणि आत्ताच्या या क्षणामध्ये जगणं हे आपल्याला फार कठीण असतं. तर स्थितप्रज्ञतेचा माझ्या दृष्टीने एक अर्थ असा की आत्ता काय आहे, आत्ता काय घडतंय. कारण बऱ्याचशा आपल्या गोष्टी ज्या सुटल्या आहेत या करोनामुळे, आत्ताच्या या वातावरणात लॉकडाऊनमध्ये, त्याच्या आठवणीने आपण हळहळतो. आणि दुसरी एक पोटात भीती आहे की अरे हे दिवस कसे जाणार, काय होणार, आणि पुढचं सगळं भविष्य आपल्याला कदाचित दिसतंय थोडंसं की बऱ्याच अडचणी असणार आहेत वगैरे वगैरे. पण आत्ताच्या घडीला महत्वाचं हे आहे की त्या गोष्टींच्या चिंता न करणे किंवा आपण मागे काय सोडले त्याच्याबद्दल न हळहळता आत्ता काय आहे. म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं तर हे माध्यम माझ्यासाठी खूप नवीन आहे. गेल्या 5-6 आठवड्यापूर्वी मी काहीतरी फेसबुक लाईव्ह वरती पहिल्यांदा कथा वाचन वगैरे वगैरे केलं. पण ह्या सगळ्या प्रकारातून मला एक जाणवतंय असं की माझ्याकडे आज काय आहे या विचित्र परिस्थितीमध्ये. तर माझ्याकडे लोकांची मैत्री आणि जी वेगवेगळ्या कारणांमुळे घडलेली आहे ती आज आहे. मी असंख्य लोकांशी कनेक्टेड आहे, त्यांच्या संपर्कात आहे. आता काही जणांशी बोलतोय, हे जरी ते मला दिसत नसले तरी. परंतु हेच मला कुठेतरी माझे उत्साह, माझी आशा अ, ताब्यात ठेवण्यासाठी किंवा आशा माझ्याजवळ बाळगण्यासाठी हे कारणीभूत आहे. तर ही स्थितप्रज्ञता मला बाळगता येईल काय? हिमालयातून मला जे काही मिळालंय ते आत्ता जे काही आहे, कुठलंही संकट असलं तरी ते मी कसं जपून वापरेन, इतरांची कशी काळजी घेईन, दोन्ही दृष्ट्या बाहेर न पडता, रोगाचा संसर्ग न वाढवणे. आणि मला वाटतं बरीच अशी मंडळी आहेत की ज्यांना आपण एक छोटी का होईना पण मदत करू शकतो. आणि अशी प्रामाणिकपणे प्रत्येकाने विचारणं गरजेचं आहे की मी काय मदत देऊ शकतोय आणि ती करणं. आणि हेही दिवस जाणार आहे. कारण कुठलीही गोष्ट टिकून राहत नाही, स्थायी राहत नाही. परंतु आपण आपली प्रज्ञा स्थिर ठेवू शकतो का? हे यातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि मला हिमालयाने ते दिलं की स्थितप्रज्ञता आपण बाळगू शकणार आहोत का? तशी आपण सर्वांनीच बाळगावी आणि सुरक्षित राहावं असं मी सर्वांना सांगू इच्छितो किंवा शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. सो धन्यवाद सर. आपण अतिशय एका म्हणजे सगळंच मस्मरायझिंग होता आपल्या बरोबरचा प्रवास. आपण बोलणार हिमयात्रेवरती होतो, पण आपला सगळा प्रवास बघता बघता शेवटी हिमयात्रेबद्दल थोडीशी संकल्पना आपण मांडलीत. आपण बघूयात परत आपल्याला प्रेक्षकांपर्यंत जाता येते का या सगळ्या माध्यमातून. जाता जाता परत सुरुवात आपण एका गाण्यापासून केली होती. शेवट पण एका वेगळ्याच गाण्यापासून आहे. या दोन्ही गाण्यांचे हे जे कडवी आहेत, ही यांच्या जीवनाचं सार किंवा हे जीवन कसं जगलेलं आहे ऐकण्यासारखं आहे. बुरा था या भला था वो बाद में सोचेंगे, कल तक रहेंगे घर में. उद्या भेटूयात अशाच एका वीराला ज्यांनी एकदा नाही दोनदा एव्हरेस्ट वरती चढाई केली. उद्या संध्याकाळी 4 वाजता परत भेटूयात रंग्या कट्ट्यावरती TTMM या माध्यमातून. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ. बाय बाय.